मुलगी लग्नानंतर माहेरी आली तेव्हा आई मी आले. दारातून आलेला तो आवाज ऐकताच आईच्या हातातलं पीठ खाली पडलं. तिने धावत जाऊन दार उघडलं. समोर तिची मुलगी उभी होती. लग्नाला 3 महिने झाले होते. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात एक वेगळीच ओल होती. आईने तिला घट्ट मिठी मारली. कशी आहेस ग तू? मुलगी हसत म्हणाली, मी खूप छान आहे आई. पण आईचं मन काही वेगळंच सांगत होतं. आईला लगेच कळलं तिची मुलगी हसत होती पण मनातून थकली होती. घरात पाऊल टाकताच मुलीने चप्पल तिथेच काढल्या आणि न कळत मोठ्याने म्हणाली, आई पाणी दे ना. क्षणभर दोघीही शांत झाल्या होत्या. मुलगी स्वतःच हसू लागली. अरे आता सवय बदलायला हवी ना. आईने काही न बोलता पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. त्या एका क्षणात आईच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलीला तिने आयुष्यभर पाणी हातात दिलं ती आज स्वतःला बदलायला शिकत होती. दुपार झाली. आईने मुलीचा आवडता पुरणपोळीचा बेत केला होता. पहिला घास तोंडात टाकताच मुलगी शांत झाली. काय झालं? आईने विचारलं. मुलगी हसली पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई तुझ्या हातची चव खूप मिस केली. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रडू नको ग, तुझं घर आहे आता. मुलगी हलक्या आवाजात म्हणाली, हो आई घर आहे पण माहेर एकदाच मिळतं. त्या रात्री दोघी उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्या होत्या. लहानपणीच्या आठवणी, शाळा, वाढदिवस, सगळे हट्ट सगळं पुन्हा जिवंत झालं. रात्री झोपताना मुलगी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. अनेक महिन्यांनी तिला इतकी शांत झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने पाहिलं मुलगी नेहमीप्रमाणे लवकर उठून घरची कामं करत होती. आई म्हणाली, अगं आज तरी आराम कर. मुलगी हसून म्हणाली, आई आता सवय झाली आहे. हे ऐकताच आईच्या मनाला कळ आली. तिची लाडकी, हट्टी, बेफिकीर मुलगी आता जबाबदाऱ्या पेलणारी स्त्री झाली होती. 2 दिवस कसे गेले समजलेच नाहीत. आता परतीची वेळ आली होती. आईने तिच्या बॅगेत न कळत लाडू, चिवडा, लोणचं, साडी आणि थोडे पैसे ठेवले. मुलगी म्हणाली, आई पैसे कशाला? आई हसली. आई कधी मोठी होत नाही ग, मुलं कितीही मोठे झाली तरी. गाडी निघायची वेळ आली. मुलगी बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबा मात्र डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाले, रडू नको, तुझं घर तुझी वाट बघते. गाडी हळूहळू निघाली. मुलगी मागच्या काचेतून घराकडे पाहत होती. आई दारात उभी होती, हात हलवत. जोपर्यंत गाडी दिसेनाशी झाली नाही तोपर्यंत. घरात परतल्यावर आईने मुलीची रिकामी खोली उघडली. उशी अजूनही तिच्या सुगंधाने भरली होती. आईने ती उशी जवळ घेतली आणि पहिल्यांदाच मन मोकळं रडली. त्या दिवशी तिला समजलं मुलगी लग्नानंतर सासरी जाते पण तिचा एक छोटासा भाग नेहमीच माहेरी सोडून जाते. आई वडिलांच्या मनात तिची वाट पाहत राहतो. जर तुमची आई आज तुमच्यासोबत असेल तिला एकदा तरी घट्ट मिठी मारा आणि जर तुमची मुलगी लग्न करून दूर गेली असेल तर तिला आजच एक फोन करा. कारण नाती जपण्यासाठी मोठ्या भेटींची गरज नसते. प्रेमाने विचारलेला एका कशी आहेस या प्रश्नाची सगळ्यात मोठी गरज असते. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि